आणि इकडं वारं विरं सुटलंय. आताच मळ्यामध्ये आलो. इथं आपल्या म्हशी वगैरे बांधलेल्या आहेत. आणि इकडे आपली मम्मी साहेब काय करू राहिले बघू शकता. आम्ही आलो इकडे गावाचा व्हिडिओ शूट करण्यासाठी अशा प्रकारे. आणि आपल्याला हा छोटा कलाकार भेटलेला आहे. तर स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग्समध्ये. आता सकाळी उठलेलं आहे आणि इकडे पाणी बिणी ठेवलेलं आहे चुलीवरती. आता आंघोळ करायची आहे. आणि इकडे आपली मम्मी साहेब बघा काय करते. आज कशाची भाजी केली नव न मम्मी? डाळिंबाची भाजी केली आहे मस्त पैकी. आणि इकडे बघू शकता पाणी पण चालू आहे बाहेर अशा प्रकारे. तर पहिले आता आंघोळ करून तर फायनली मस्तपैकी आंघोळ करून रेडी झालो आहे. आणि मस्तपैकी आता जेवण करून घ्या ना मम्मी. जेवाय दे ना, भूक लागले. मस्तपैकी आता जेवण करू. आणि इकडे बाहेर इतक्यात पक्का पाऊस चालू होता. आणि इकडे बाहेर ऊन पण पडलेला एकदम जबरदस्त मध्ये. कुठं हे भाकरी खाऊ. त्यात काय काची भाजी आहे? रानभाजी केलेली आहे. आळीम याच्यातच आहे काय? कुठे याच्यात तर नाही भाजी. भाकरीवरच आहे. एवढीच ठेवली. तर मित्रांनो आळीम केली तिने एवढीच ठेवली आहे. आणि मस्तपैकी खाऊया. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं. आता जाऊया आपल्या ठिकाणी मस्तपैकी फिरण्यासाठी. चाल येतो का? चाल येतो. चल ना जा रा वाजा. तर नाहीत. आणि मस्तपैकी आता जाऊया इकडे बाहेर. तर फायनली आपण आले आपल्या गावामध्ये पोहोचलोय. इकडे बघू शकता अशा प्रकारे गाव आहे. आणि समोरून एक जण येऊ राहिलाय. काय रे भाऊस कुठे गेलाय? हा कामाला गेलाय. कुठेशी? पालखेडला गेलाय. गेलाय आवरून गेलाय. चाल मग व्हिडिओ बघू शकता. आम्ही आलो इकडे गावाचा व्हिडिओ शूट करण्यासाठी अशा प्रकारे. आणि आपल्याला हा छोटा कलाकार भेटलेला आहे अशा प्रकारे. छोटंसं गाव आहे आमचं. चल तर मस्तपैकी घरी आलोय गावातल्या. आणि इकडे बघू शकता कोण आहे. काय रे शाळेत नाही गेलास का आज? नाही का? कटाळा शाळेत जायचा गाडी. आम्ही दररोज शाळेत जातो माहित आहे का. मस्तपैकी जाऊ दे. तर मस्तपैकी आता इकडं लाईट नाही, थोडीशी अंधार आहे लाईट पण मग डिम लाईट आहे त्याच्यामुळं. आणि इकडं आहे घरी आलोय मी इकडं गावातल्या घरी. हा आहे आमचा गावातलं घर. आणि इकडं हा एक छोटा कलाकार अशा प्रकारे. मळ्यात जायचं होतं तर मस्तपैकी आता मळ्यात पण परत जायला लागेल जेवण करायला. गावाच्या बाहेर पडलो आणि एकदम खतरनाक ऊन पडलेलं आहे. पावसाच्या वातावरणामध्ये ऊन पडल्यावर किती भारी वाटतं. अशा प्रकारे ऊन पडलं आहे. आणि मस्तपैकी चालू आपल्या मळ्यामध्ये त्या झापावरती जायचं आपल्याला. इकडून लोक गाडी बिडी घेऊन चालू आहे मस्तपैकी. आणि इकडं वारं विरं सुटलंय. आताच मळ्यामध्ये आलो. इथं आपल्या म्हशी वगैरे बांधलेल्या आहेत. आणि इकडं आपली मम्मी साहेब काय करू राहिली. मम्मी चहा ठेव ना, मला चहा प्यायचा आहे. चहाचा भाव किती रुपये किलो झाला आहे? इथं एकदम भारी केलं आहे. किती रुपये किलो? 70 रुपये किलो. चहा ठेव ना. मोबाईल पहा कशी मोबाईल वापरते. जाम मोबाईल वापरते. तुला मोबाईल मध्ये काय आवडत आहे? यूट्यूब. ह्याच लोकांना आवडतं यूट्यूब. अहो चहा ठेव ना, मला चहा प्यायचा आहे. तर मित्रांनो आता चहा करून पिऊ. तर मला मस्तपैकी आपण चहा ठेवूया. साखर झाले जर 1 किलो पण मग चहा आपला तोच राहील. 70 रुपये किलो झाले तरी आपण मस्तपैकी चहाच पिऊ. चहाला एवढा 10 रुपयाचा डिफरन्स ठेवलाय. जर चहा पियाला बाबा. मग पाणी चांगलं आहे का? मस्तपैकी चुलीवर ठेवूया. मग फाट्या नाही लागतील. अय मम्मी फाट्या नाही. 2-3 फाट्या आणायला लागतील. तुम्हाला जर मोबाईल दिला 4 दिवस मोबाईलच पाहत फिरसाल. एवढा टकला पाहत राहिले कधी नवलचा मोबाईल दिलाय. मस्तपैकी फोटो 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 पाहते. आणि इकडे फाट्या घ्या आलोय. इकडे मध्ये फाट्या ठेवल्या आमचे. एवढ्या मोठ्या फाट्या. इकडे चहा ठेवलाय. 3 वर्ष झालं एवढी मोठी फणस झालंय ना. बुडपा किती मोठा झालाय. पाणी आणून जाईल ना. तुम्हीच राहील तिथे ट्रॅक्टर खाली होतीच ना. गवत आणायला पिंडी पाडून ठेवले ना. भारा चला भारा घेऊन या गवताचा.
इकडं आलो थोडासा लांब जंगलामध्ये पप्पाला घेऊन थोडासा गवत आणण्यासाठी. इकडे बाहेर एकदम भारी चाललंय, ऊनही पडलंय. इकडे मस्तपैकी चाललंय, ऊन बिन वगैरे पडले आहे. गवत 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 इकडं गवत आणायला. तर मित्रांनो आता गवताची पेंडी घेऊन चाललोय घरी. चहा रेडी झाला असेल, कस तरी हात लावलेला आहे. आता पेंडी निष्ठत आले, अजून तर थोडं लांब जायचं आहे बाकी. चला जाऊया. इकडे जंगलामध्ये आलोय गवत आणण्यासाठी. आता गवत घेतलाय, जाऊया मळ्यात. इथं गवत वगैरे हालून टाकला आणि जाऊ आता चहा प्यायला. दमवला. चहा झाला का नाही? भाकर आहे का नाही? चहा आणि भाकर खातो नव. चहा आणि भाकर आहे का नाही? काय जाऊ ना, चहा आणि भाकर खाऊ दे मला. काय रील्स पाहते काय तावा दे त्याच्या मागा तू लागत आहे. पिशवीत मोटर ठाव, पिशवीत काम तर नकोच. तर आता मस्तपैकी चहा वगैरे करून बसलोय थोडा निवांत खुर्चीवरती. आणि आता मोबाईलची चार्जिंग पण थोडी कमी आहे. तर आता मोबाईल चार्जिंग करायला परत गावात जायला लागेल. परत गावात यायचा, परत मळ्यात यायचा, परत गावात जायचा, परत मातीचा, परत गावात जायचा. सिक्वेन्स चालूच आहे आपली. तर मग घाम पण नाही निघलाय, चहा पिला. जाऊया मस्तपैकी आपण आपल्या मळ्यात की गावात. चला गावात जाऊया परत. कोण कोण भेटतात गावात आपल्याला. सर्व कामे झाली आहे मळ्याकडली. आता मस्तपैकी आपण गावात जाऊन मोबाईल चार्जिंग करू आणि टी व्ही वगैरे बघू थोडे वेळ. आणि मित्रपरिवार येतीलच थोड्या वेळाने. हा लवकर येईन. तर चला जाऊया. लवकर येण्याची गॅरंटी दिली आहे. मस्त ऊन पण पडलेलं आहे आणि शेतामध्ये सर्वीकडे हिरवगाळ दिसतं. आणि मी आता चाललो आपल्या गावाकडे. लेट्स गो एन्जॉय ब्लॉग्स गाईज. तर गाईज ते तिकडे जायला लागेल. तो तिकडे समोर गाव दिसतो, तिकडे आपल्याला काय पाहिजे जायचं आहे. आणि मी आपला सेल्फी स्टँड धरून व्हिडिओ काढू राहिलो. हात भरून येतं रे राव. आणि मी तुम्हाला तळा दाखवतो. आपला हे इथं तळा आहे, दिसला असेल. पाणी दाखवू का तुम्हाला पाणी? तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तळा आहे. आणि अशा प्रकारे मी चालू आहे आता मस्तपैकी आपल्या गावाकडे परत. आणि गावात गेल्यावरती मस्तपैकी आपण एन्जॉय करू. तर मित्रांनो जो समोर गाव आहे ना, तिथून आपल्याला इथं पायी यावं लागतं इथं. आणि आता ही सडक आहे. तर आता मस्तपैकी गावात पोहोचलो आहे. आणि इकडे अजून कोणाचा तपास नाही, कोणीच नाही. सगळं गेले शाळेत मित्रपरिवार. आल्यावरती मस्तपैकी दाखवेन तुम्हाला. आणि आता वाजले 5:30 आणि ते लांबून यायला त्यांना टाईम होतं. त्याच्यामुळे एकदम जबरदस्तमध्ये येतीलच. थोडासा फिरू. टी व्ही बघण्यासाठी बघा मम्मीशी आले आज मळ्यातून खास टी व्ही पाहायसाठी. अभ्यास करायला टाकून टी व्ही पाहते का? काय हाय करते? आणि इकडे ही मम्मी साहेब दिसतही नाही. काय नको ना. आणि आज कसं काय आलीस टी व्ही पाहायला? टी व्हीचे खत वाटलं. इकडे मालिका त्यांची चालू आहे, हुकुमाची राणी. आणि इकडे सूरज शेठ पण मालिका पाहू राहिलाय. आणि इकडे बघू शकता इथं मी ब्लॉग शूट करू राहिले. तर मग आता वाजलेले आहे 7 आणि 7 वाजता आपला ब्लॉग केलेला आहे आपण समाप्त. तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. लेट्स गो.